नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवार 27 फेब्रुवारी 2026। शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात हळदीचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये स्थिर आहेत, तर फक्त काही बाजार समितीमध्ये वाढ झालेली आहे। मग एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती। मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे महागाव। लोकल हळदीला आवक आलेली आहे 100 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 10,000 रुपये, सर्वसाधारण दर 12,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,000 रुपयाचा। मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगोलीला हळदीला आवक आलेली आहे 300 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 13,000 रुपये, सर्वसाधारण दर 13,900 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,800 रुपयाचा। मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मुंबई। हळदीला आवक आलेली आहे 142 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 18,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 20,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23,000 रुपये। पुढील बाजार समिती आहे नांदेडला हळदीला आवक आलेली आहे 222 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 12,500 रुपयाचा, सर्वसाधारण दर मिळाला 14,455 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,100 रुपये। मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सांगली। राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 10,122 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेले आहे 13,600 रुपये, सर्वसाधारण दर 17,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 25,400 रुपयाचा मिळालेला आहे। मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वसमतला लोकल हळदीला आवक आलेली आहे 443 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 10,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 16,400 रुपयाचा। मित्रांनो, असे दररोजचे हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।